मित्राचा 60,000 रुपयाचा जर फोन सापडला नाही तर मला घर बदलावं लागेल. जय श्रीराम पब्लिक सर्वायवर आपण आलो होतो कॉलेजला. आपलं ग्राफिकचं सबमिशन होतं म्हणून आपण आपल्या मित्रांसोबत चालू होतो सबमिशन करायला. सबमिशनचं काम आवरल्यानंतर आपण आपल्या सरांकडे चालू होतो क्लिअरन्स फॉर्म क्लिअर करायला. जाताना आपल्याला आपले थोडे मित्र भेटले. नंतर क्लिअरन्स फॉर्म क्लिअर झाला होता म्हणून मग आपण पण चालू सरांकडे आपला क्लिअरन्स फॉर्म क्लिअर करायला. आपले सगळे काम आवरल्यानंतर आपली विराज भाऊ आपल्याला मस्तपैकी पेड्यांची पार्टी देत होती, कारण की त्याला संगमनेरचे पेढे आवडते म्हणून मस्त सगळ्यांना पेढे खाऊ घालत होता. आणि विराज भाईंच्या चेहऱ्यावरती जे हसू ते लवकरच उतारणार होतं, कारण की विराज भाईंचा फोन आपल्याला एका मित्राने गायब केला होता. आणि विराजला वाटत होतं मोबाईल वरती राहिला होता म्हणून तो मोबाईल आणायला पळत पळत वरती गेला होता, पण तो मोबाईल आपल्या मित्राकडे होता. विराजचा गायब केलेला मोबाईल आपल्याकडे होता ना, आपण काय त्याला देणार होतो तशी थोड्या वेळ मज्जा घेणार होतो, पण तेवढ्यात आपल्या एका मित्राने गद्दारी केली, विराजला सांगून दिला होता त्याचा मोबाईल सिद्धार्थकडे. मग काय आपल्या विराज भाईंना आलेलं टेन्शन गायब झालं आणि विराज भाईंना आपल्या खुशी खुशीत अजून 2 पेढे खाऊ घातले. आणि नंतर आपण आलो होतो फोटोशूट करायला, कारण आपला सेमी एंड होणार होता आणि आपल्या सगळ्या मित्रांची आठवण राहण्याकरता आपण थोडा एक फोटोशूट करायला आलो होतो. इथून पण माझ्या अंगात ती काही मस्ती जिरत नव्हती म्हणून मी अजून फांदी लटकत बसलो होतो. ती फांदी कधी तुटेल याचा भरोसा मला पण नव्हता. तेवढ्यात हा एक पोरगाला डिअर दिलं होतं की माझ्यासोबत जाऊन एक फोटो काढायचा म्हणून तो फोटो काढायला आला होता. नंतर मग आपण आपल्या मित्रांना बाईक करून निघालो होतो आपल्या घरी जायला. नंतर मग आपण आपल्या यश भाईंसोबत पार्किंग मध्ये आलो आपल्या गाडीकडे. नंतर मग आपण आपली गाडी घालून आलो होतो कॉलेजच्या बाहेर यश भाईंना त्यांच्या घरी सोडायला. मग काय आपण आपल्या यश भाईंना घरी सोडायला निघालो होतो आपण पण आपल्या घरी जायला. आणि हा पब्लिक तुम्हाला पण आपले ब्लॉग्स आवडत असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या. भेटू आपण आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.